जय महाराष्ट्र मित्रांनो, 28 जानेवारी 2026 ठीक 8:30 वाजता बारामतीमध्ये धुक्याचं वातावरण असतं आणि त्याच वेळेला अजितदादा पवार म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मुंबईवरून बारामतीकडे निवडणुकांची प्रचार सभा घेण्यासाठी जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात होऊन ते दुर्दैवी मृत्यू पावतात। या अपघातानंतर खूप मोठे मोठे प्रश्न उपस्थित झालेले आहेत जे महाराष्ट्रातील जनतेला सतावत आहेत आणि त्यातून एक सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हा एक प्रीप्लॅन मर्डर आहे की खरंच अपघात होता। पण थांबा, चला सुरुवातीपासून पाहूयात। VSR व्हेंचर्स कंपनीचं हे विमान VTSSK LJ-45 एक चार्टर विमान होतं। त्या विमानाचं वजन होतं 9,752 किलो, तर दोन्ही पंखांच्या टोकांमधलं अंतर 47 फूट होतं। या विमानात अजित पवारांसोबत त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी आणि कॅप्टन सुमित कपूर आणि संभावी पाठक हे होते। पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की बारामती सारख्या विमानतळावरती छोटे चार्टर विमान उडवले जातात। पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, बारामती सारख्या छोट्या रनवेज वरती चार्टर विमान वापरली जातात आणि ही गोष्ट तुम्हाला पुढे खूप उपयोगी पडणार आहे। मी यावरती एक प्रश्न विचारेल तुम्हाला। जर हा अपघात झाला आहे असं वाटत असेल तर सर्वप्रथम विमान उडवण्यासाठी काय काय लागतं हे सर्व आपल्याला समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे। तर चला आधी हे समजून घेऊया। बारामती जवळ हे एक खूप छोटस लहान विमानतळ आहे। इथे फक्त प्रशिक्षण होतं आणि छोटे चार्टर विमान येतात। इथला रनवे खूप अरुंद आहे आणि छोटा आहे। ऍज कम्पेअर टू मुंबईचा रनवे त्याच्या निम्मा पण नाही। म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, हा एक असा रनवे आहे जो पठारावरती असतो आणि पठार म्हणजे टेबल टॉप रनवे। या टेबल टॉप रनवेच्या चारही बाजूंनी तीव्र उतार आहेत। तर बारामती सारख्या छोट्या विमानतळावरती जवळजवळ एअर ट्रॅफिक कंट्रोलर देखील नाही, तिथे रडार देखील नाही आणि हवामान तज्ज्ञ देखील तिथे नाही। त्यामुळे इथे लोकांना संपर्क करण्यासाठी पायलट फक्त रेडिओचा वापर करतात, म्हणजे रेडिओवरती फक्त संपर्क करू शकतात। ही गोष्ट पण लक्षात ठेवा। तेथील 2 फ्लाइंग स्कूलचे प्रशिक्षक लँडिंगसाठी येणाऱ्या विमानांना अंदाजे हवामानाची माहिती देतात। म्हणजे याचा अर्थ इथे लँडिंग सिस्टम नाही, इन्स्टंट लँडिंग सिस्टम असा असतो की पायलटला दुरूनच रनवे दिसायला पाहिजे। मेन मुद्दा चालू झाला आहे, कारण अपघाताच्या वेळी जी विजिबिलिटी असते ती 3 किलोमीटर होती आणि विमानामधून पाहता ही पुरेशी नाही, हे कायम लक्षात ठेवा। आणि लँडिंग रनवेची दिशा 11 होती, याचा अर्थ 110 डिग्री, म्हणजे याचा अर्थ विमान पूर्वेकडे जात होतं आणि विमान जेव्हा पायलट चालवत होता तेव्हा त्याच्या डोळ्यावरती सूर्याचे किरण पडत होते। ज्या प्रकारे आपण रात्री गाडी चालवतो आणि गाडी चालवताना समोरच्या गाडीचे जे हेडलाईट आहे ते आपल्या डोळ्यावरती येतात आणि आपल्याला पुढचं काहीही दिसत नाही, अगदी त्याच प्रकारे पायलटच्या देखील तोंडावरती सूर्याची उष्णता येऊन टेपली आणि त्यामुळे कदाचित रनवे दिसलेला नव्हता। जसे की या स्टोरी मधून एक गोष्ट नक्की निदर्शनास आली आहे आणि एक गोष्ट नक्कीच आपण सांगू शकतो की पायलटने त्यांचा परिपूर्ण प्रयत्न केला होता वाचण्यासाठी। काय काय केले त्यांनी, 4 वेळा चक्रा मारल्या आणि उतरण्याचा प्रयत्न केला, पण शेवटच्या प्रयत्नात त्यांना अपयश आले आणि त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आणि 6चे 6 लोक मृत्युमुखी पडले। आता आपण या गोष्टीचे निगेटिव्ह पॉइंट्स पाहूयात। काय असणार निगेटिव्ह पॉइंट्स, चला। आणि सर्वात मोठा निगेटिव्ह पॉइंट म्हणजे नाना पटोले। पण का? 10 जानेवारी 2026 या दिवशी एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये नाना पटोले सांगतात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा गेम भाजपा करणार। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा गेम भाजप करणार। भीती आहे का एकनाथ शिंदेंना? अजून तर तुम्हाला आम्ही मागेच सांगितलं होतं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा गेम भाजप करणार। ठीक 8 दिवसांपूर्वी आणि 28 जानेवारी 2026 सकाळी 8:30 वाजता अजित पवार यांचा अपघातात निधन होतो। नाना पटोलेंचा हा व्हिडिओ, हा वक्तव्य फक्त वक्तव्यच राहिला नाही तर हा एक पुरावा म्हणून वापरला जाऊ शकणारा व्हिडिओ आहे की अजित पवारांचा अपघात नाही, घात झालेला आहे। म्हणजे हा प्री प्लॅन मर्डर केस आहे असं
आपल्याला तरी वाटतंय. पण पुढे पहा, पुढे काय दाखवणार आहे. जे देवाभाऊ म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युती अगोदर आपल्या दादांविषयी काय बोलायचे नक्की पहा. आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग. एवढा मोठा सिंचनाचा घोटाळा महाराष्ट्रात झाला, साधी चौकशी सरकार करायला तयार नाही. घोटाळा झाला, तो असाच झाला. 70,000 कोटी रुपये कागदावर खर्च झाले. पाहिला. चला जाऊ द्या, या गोष्टीकडे आज आपण दुर्लक्ष करूयात, कारण यापेक्षा मोठी घटना घडलेली आहे. तर यानंतर रविराज साबळे पाटील देखील आता वक्तव्य बदलतोय. आधी दौड बोलायचा, आता घोड बोलू लागला आहे. ते जाऊ द्या. या सर्वांना जरी सोडलं तरी एक संशय मात्र फक्त कॅप्टन कडे जात होता. त्या कॅप्टनचं नाव म्हणजे सुमित कपूर. त्या सुमित कपूरचा रेकॉर्ड खराब होता, कारण तो सस्पेंडेड ऑफिसर होता आणि त्यानंतर त्याने ड्रिंक अँड ड्राईव्ह अशा केसमध्ये देखील तो फसलेला होता. अँड देन सर्व सांगायच्या अगोदर त्यांच्या मित्रांचं वक्तव्य आपण ऐकून घेऊयात. तो व्हिडिओ लावू. सुमित कपूर यांच्या मित्रांनी जसं सांगितलं त्या प्रकारे इथं काय सिद्ध होत आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये टाका. हे सर्व अजून संपलेलं नाहीये. महाराष्ट्रामध्ये अजून खूप मोठा वादळ येणार आहे, खूप मोठा संकट येणार आहे आणि तो संकट पाहण्यासाठी नक्की तो संकट आहे तरी काय गोष्ट असणार आहे अशी की सर्वांचा काळीज पिळवटून टाकणार आहे. ती घटना म्हणजे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकन नक्की प्रेस करा आणि भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.